नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आर्यविन टाइम्स। आजची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत। सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे 60% आरक्षणाची मर्यादा सांगली जिल्हा परिषदेने ओलांडलेली नाहीये। त्यामुळे पहिल्याच टप्प्यात सांगली जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होऊ शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्थापनेनंतर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पहिलीच निवडणूक ठरणार आहे। म्हणूनच या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। सर्वात मोठा प्रश्न आहे, आघाडी किंवा युती होणार की स्वबळावर लढणार। याबाबत अद्याप स्पष्ट चित्र नसल्यानं बहुतेक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। सांगली जिल्हा परिषदेत एकूण 68 गट आहेत। यातील तब्बल अर्धे सदस्य हे फक्त 3 तालुक्यात येतात। मिरज 11, वाळवा 11, जत 9 म्हणजे जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करायची असेल तर या तालुक्यांवर वर्चस्व मिळवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षांचं लक्ष आता या भागांवर केंद्रित झालंय। 2017च्या निवडणुकीत भाजपनं 26 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली आणि ती सत्ता शेवटपर्यंत टिकवण्यात यश मिळवलं। मात्र त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रयोग झाला। तोच प्रयोग आता जिल्हा परिषदेतही होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरलाय। गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असली तरी सदस्य वेगवेगळ्या पक्षात आणि गटात विखुरले गेले आहेत। 2022 पासून जवळपास 3.5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्यामुळे अनेक जुन्या सदस्यांनी आपापला स्वतंत्र मार्ग निवडलाय। त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांना नव्यानं संघटन बांधणी करावी लागणार आहे। आणखी एक मोठं आवाहन म्हणजे इनकमिंग आणि आउटगोईंगचं राजकारण। मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्यानं मूळ कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। नव्यानं आलेल्यांना उमेदवारी दिल्यास जुन्या कार्यकर्त्यांचा संताप उफाळून येण्याची शक्यता आहे। म्हणूनच अंतर्गत कुरघोड्या रोखणं हेच सर्व पक्षांसमोरील सर्वात मोठं आवाहन असणार आहे। आता सर्वांच्या नजरा आहेत की जिल्हा परिषद अध्यक्षपदावर। यावेळी अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं आरक्षण पडलंय। यामुळे काही मातब्बर नेत्यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग बंद झाला असून अनेकांनी आपल्या कारभारणींना पुढे करण्याची तयारी सुरू केली आहे। अध्यक्षपद 2.5 वर्षासाठी महिलेसाठी राखीव असल्यानं सर्वसाधारण गटातील नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। एकंदरीत सांगली जिल्हा परिषद निवडणूक राजकीय समीकरणे बदलणारी, अंतर्गत संघर्ष वाढवणारी आणि नवे चेहरे पुढे आणणारी ठरण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत आघाडी की स्वबळ, जुने कार्यकर्ते की नवे चेहरे आणि सत्ता कोणाच्या हाती जाणार हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आर्यविन टाइम्सला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।